उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प। हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर, अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन। हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम, तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। कर्नाटकी मासेमारी नौकांचे रत्नागिरी जलधी क्षेत्रात अतिक्रमण, मालपी येथील 35 ते 40 हायस्पीड ट्रोलर नौका निदर्शनास, गस्ती नौकांवरील कर्मचाऱ्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न। चिपी विमानतळ बंद होणार, विमानतळावरून मुंबई विमानसेवा देखील बंद, चिपी विमानतळावरील उड्डाणे राम भरोसे, परंतु पर्यटन व्यवसायाला याचा बसतोय फटका। रायगडच्या जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाच्या आवारात खासगी पार्किंग, अधिकाऱ्यांचा कल्पना नसल्याचा आव, कारवाई करण्यावर देखील अधिकाऱ्यांचे मौन। आणि सरकारी लाच कोंबड्यांची भूक भागता भागेना, लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एसीबीच्या कारवाईने महसूल क्षेत्रात मोठी खळबळ। आता पाहूया सविस्तर वृत्त। मालपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांनी रत्नागिरीतील जलधी क्षेत्रात अतिक्रमण केले आहे। मच्छीमारांकडून या अतिक्रमणाची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका गोळप पावस या दिशेने मार्गक्रमण झाली। मालपी येथील जवळपास 35 ते 40 हायस्पीड ट्रोलर नौका यावेळी निदर्शनास आल्या। अधिरा या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला। पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केलाय। पकडलेली नौका सध्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली असून या कारवाईसाठी स्थानिक नौकांची मोठी मदत मिळाली आहे। या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या आहेत। पकडलेल्या नौकेवरती अधिकाऱ्यांमार्फत सध्या कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री साधारण 9-9:30च्या दरम्यान स्थानिक मच्छीमारांकडून आपल्याला परप्रांतीय नौकांचं आक्रमण गोळपावसच्या दरम्यान झालेलं निदर्शनास आलं। त्या दृष्टीने लगेच आमची शासनाची गस्ती नौका आणि सागरी सुरक्षेशी निगडीत सुरक्षा रक्षक यांचा ताफा घेऊन आपण गोळपावसच्या दरम्यान गस्त केली। गस्त करत असताना गस्ती नौका समोरून येत असतीलची पाहून या 35 ते 40 मलपीच्या नौकांनी आपली नौका घेरण्याचा प्रयत्न केला आणि नौका बंद पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी समुद्रामध्ये जाळी दोरी फेकून दिल्यामुळं आपल्या गस्ती नौकेचा फॅन बंद पडल्यामुळं गस्ती नौका जागेवर बंद पडली। पण हे सगळं होत असताना त्याच दरम्यान आपल्या नौकेने एका मलपीच्या नौकेचा ताबा घेतलेला होता आणि तो ताबा घेत असताना त्यावरील खलाशांनी थोडंसं अवैध हत्यारं हातामध्ये घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला तोडीसतोड उत्तर देऊन त्या सर्वांना आपल्या ताब्यात घेऊन ही बातमी स्थानिक मच्छीमार यांच्यामार्फत सर्व पोचल्या कारणामुळं अर्धा 1 तासाच्या कालावधीमध्ये स्थानिक मच्छीमारांनी जवळपास 12 ते 15 नौका त्या जागेवरती उपलब्ध करून दिल्या आणि या नौकांचा ताफा पाहिल्यामुळं इतर ज्या नौका घेरट्या घालत होत्या बाजूला त्या पळून जाण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि या बंद पडलेली आमची नौका आणि मलपीची नौका या दोन्ही नौका टोईंग करून सकाळी 5 वाजता आपण बंदरामध्ये आणलेली आहे। त्या नौकेवर मसामानी अंतर्गत आपण दावा दाखल करूच, त्या कायद्यानुसार त्याला दंड होईल। प्लस माननीय मंत्री महोदय यांनी आता निर्देश दिल्यानुसार त्याच्यावरती आम्ही पोलीस विभागाकडे FIR दाखल करत आहोत की जेणेकरून बाकीची कारवाई विभाग करेल। सदरची नौका ही मलपे बंदरातील कर्नाटकमधील आहे। राज्यात नवीन विमानतळ सुरू करण्याचा धडाका सुरू आहे, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ बंद होतोय की काय असा प्रश्न समोर येतोय। या विमानतळावरून मागील काही महिन्यांपासून मुंबई विमानसेवा बंद असल्याचे दिसून येत आहे।
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला फटका बसतोय। चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली होती। चिपी ते मुंबई अशी उड्डाण सेवा सुरू झाली, मात्र काही महिन्यातच मुंबई सेवा बंद झाली। सध्या या विमानतळावरून केवळ आठवड्यातील शनिवार आणि रविवार पुणे विमानसेवा सुरू आहे, परंतु चिपी मुंबई विमानसेवा काही महिन्यांपासून बंद असल्याने चिपी विमानतळाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीला हातभार ठरणारे चिपी विमानतळ पूर्णपणे सुरू असावे अशी मागणी स्थानिक करत आहेत। दरम्यान खासदार नारायण राणे यांनी चिपी विमानतळ विषयी पुढील 2 दिवसात दिल्लीत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांची भेट घेऊन चिपी विमानतळावरील पूर्ववत सेवा सुरू करणार असे सांगितलेले आहे। तुम्हाला माहीत आहे, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे। बाहेर गावावरनं बरेचसे पर्यटन येत असतात पर्यटन, आणि काही महिने चिपी ते मुंबई हे विमानसेवा बंद आहे, आणि त्यामुळे थोडा म्हणजे जास्त तो परिणाम झालेला, पर्यटन कमी झाले, त्यामुळे धंद्यावर पण परिणाम झालेला आहे। त्यामुळे जर केंद्र सरकारने लक्ष घालून, प्रशासनाने लक्ष घालून जर चिपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा सुरू केली तर नक्कीच आम्हाला तो फायदा होईल। पर्यटक जास्त येतील, पर्यटक जास्त आल्यामुळे येथील सर्व व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल। खरं तर गेल्या 5 वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गौडेंनी सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं। या विमानतळावर पहिल्यांदा मुंबई, पुणे, बेंगलोर इत्यादी फेरी सुरू होत्या, आणि फेऱ्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा होती। खरं तर गेल्या 7-8 महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। अनेक विमान ही अत्यंत वेळेत येत नाहीत, लोकांची गैरसोय होते, आणि याच्यापुढे जाऊन आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे, आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे, आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका, एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे। भाजपचा संघटन पर्व आढावा अभियान सुरू आहे। या आढावा बैठकीला खासदार नारायण राणे यांची उपस्थिती लाभली होती। यावेळी भाजप सदस्य नोंदणीचा नारायण राणे यांनी आढावा घेतलाय। आढावा बैठकीला रत्नागिरी, चिपळूण, राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। भविष्यात निवडणुका आम्ही स्वबळावर लढवी, कोणती हे सांगत नाही, राज्यातली काय दिल्लीची। आज आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यात मोठा आहे, त्यामुळे तेवढी मोठी संख्या आमची, आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आहे। तर आमचा एकदम मोठा पक्ष आम्ही बनवावा, या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय। मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, त्या पक्षापेक्षा दाम दुपटीने करावी, आणि आम्ही भारदस्त नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न आहे। ग्रीन झोन मधील झाडे तोडल्याचा आरोप करत बुधवारी मनसेने रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरात रस्त्यावरती ठिय्या मांडला। यावेळी नगर परिषद प्रशासनाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले। पार्किंगचे आरक्षण असलेला भूखंड बिल्डरच्या घशात गेलाच कसा असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे। हे आंदोलन जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। जमिनीवर ही ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। सदर जमिनीवर आरक्षण होतं ते पार्किंग त्यानंतर डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे, रेसिडेन्शियल केलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता। कोणत्या बिल्डर नाही ते जैन म्हणून बिल्डर आहेत, त्यांनी जे केलेलं आहे त्यांची जमीन आहे, त्यानुसार डायरेक्टरला ते अधिकार आहे। ते वरच्या लेवल झाले, हां डायरेक्टर म्हणजे संचालक, नगरपालिकेनं कुठलीही शिफारस केली नव्हती, ते डायरेक्टर लेवलला केलं। आता जे आंदोलन केले त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून त्यांनी हे पत्रे काढायचे, त्यांनी आम्हाला लिखित पत्र देत आहेत, आणि जे कत्तल केलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून
जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी साहेब, सांगितलं. राजकीय वरदहस्त आपल्याला दिसतोय का याच्या प्रकरणामागे? या राजकीय वर्दस्त असं नाही, परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या मतातून रत्नागिरीचा विकास आराखडा नाही, रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं. पार्किंगचं जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे या जागेला स्लोप आहे, त्याला वाटतं 22 डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला याला परमिशन दिली जाते, बिल्डिंगला परमिशन दिली जाते. जवळजवळ 45 डिग्रीचा जो स्लोप आहे तिथं परमिशन दिली जाऊ शकत नाही. कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर झाडाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कुणी? ती का कत्तल केली, कशासाठी केली? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे खिशे भरून आपल्याला याला परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल. यांचा त्यांचा हेतू होता, तो हेतू आम्ही पूर्ण करू देणार नाही. तर या 2 दिवसात हे झालं ना तर स्वतः आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली लोकल जी जनता आहे, काय मॅडम असतील बरोबर, या सगळे येऊन आम्ही या उद्ध्वस्त करून टाकलं, पत्रे उद्ध्वस्त करून टाकलं. हिंदू जननायक राज ठाकरे व मनसे पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विश्वास ठेवून तसेच जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेला नव्याने उभारी देण्याचे काम केलेले आहे. वैभव खेडेकर यांच्या विश्वासाला पात्र ठरून जे पदाधिकारी पक्ष हितासाठी जोमाने प्रयत्न करत होते व यापुढे देखील करणार आहेत, यांनी आज एकत्र येऊन मनसेची ताकद दाखवण्यासाठी चिपळूण तालुक्याच्या काही प्रमुख नियुक्त्या केल्या आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्याच्या नवनियुक्तांमुळे बदल घडेल अशी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर व जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी शाश्वती वर्तवलेली आहे. सदर कार्यक्रमाला तालुका सचिव संदेश साळवी, सहकार सेना तालुका अध्यक्ष विनोद चिपळूणकर, सहकार शहर अध्यक्ष नितीन गोवळकर, स्वप्नील घारे, पंकज कुंभार, संतोष मठपती, साहिल गायकर आदी उपस्थित होते. पक्षवाढीसाठी व संघटना बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खेड तालुका अध्यक्षपदी गणेश बेलोसे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्षपदी स्वरूप माजलेकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्षपदी सिद्धेश पाटणे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या तालुका अध्यक्षपदी सौ उर्मिला उदय शेट्टे पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, भालचंद्र साळवी, सुरेश खेडेकर, मिलिंद नांदगावकर, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, अक्षय जांभूळकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबागमधील वायशेत गावात एक मुस्लिम महिलेला जागेच्या वादावरून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत अमिना मंसुरी ही महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. या महिलेच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीबरोबर या जागेवरून वाद झाला आणि या वादात बाजूला राहणाऱ्या व्यक्तींनी या महिलेला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत सदर महिला ही गंभीर जखमी झाली. अलिबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतली आहे. मात्र या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरिता अलिबागमधील शिवसेना शिंदे गटामार्फत आज मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अमिना मंसुरी हिच्या 2 मुली सुद्धा या मूक मोर्चात सहभागी झाल्या होत्या. अमिना मंसुरीची मुलगी लहान 23 तारखेला माझ्या मम्मीला घरात घुसून मारलेली आहे. पहिलं माझ्या पप्पांना मारले त्याने डोक्यावर रॉडने, त्याच्यानंतर माझ्या मम्मीला इतकं मारलेलं आहे की आपण अपेक्षा पण करू नाही शकत की एका महिलेला एवढी मारलेली आहे. दोन्ही पाय तुटलेत मम्मीच्या, हात तुटलेला आहे, डोक्यावर 60 टाके पडलेत. ह्याचा न्याय भेटायला पाहिजे, फक्त एवढंच विनंती आहे, अजून काय नाही. पण घरात कोण घुसून एवढा मारतो हे पटत नाही आहे. आणि कसं म्हणजे माणूस असेल तो हे पण सांगू शकत नाही आपण, पण त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे, हेच विनंती आहे आमची. आम्ही पण सेफ नाही आहेत ना, पुढे गेल्यावर काही करू शकतो तो आमच्यासोबत. आम्ही सेफ फील करत नाही आहोत आणि त्याला कठीण ते कठीण सजा भेटायलाच पाहिजे. की 23/12/2024 रोजी वायशेतला सायमन कॉलनीमध्ये एक पूर्व वैमनस्यातना म्हणूया, तिथे मारहाणीचा प्रकार झाला. त्यातील पहिले त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं गेलं, तो उपचारासाठी बाहेर गेला तर त्या इसमाने महिलेला लोखंडी रॉडने मारलं. तिला इतकं मारलं की आज ती व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे आणि तिचा निषेध करण्यासाठी किंवा त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे. तिथल्या सगळ्या महिलांचं असं मागणं आहे की उद्या आम्ही घरामध्ये आहोत आणि जर एखाद्या या घटनेतून जर मारामारी झाली तर आम्ही पण सुरक्षित नाही आहोत ना. आम्हाला पण इतकं मारलं जाते अमानुषपणे. त्या महिलेचं तुम्ही उदाहरण बघाल तर तिच्या अक्षरशः पोटऱ्या फोडून काढलेल्या आहेत. या तिच्या 2 मुली आहेत, त्यांना न्याय कोण देणार? कारण आज ती कितीही बरी झाली, तिला किती औषध उपचार जरी मिळाले तरी ती बेड रिटर्नच झालेली आहे ती.
आणि मग असं जर कोण मारत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, म्हणून आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत. कारण हा महिलांचा आवाज आहे, त्यांना सुरक्षित वाटत नाहीये घरामध्ये, म्हणून आज आम्ही इथे तिच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत, अमिनाच्या न्यायासाठी आम्ही आलेलो आहोत. कर्जत तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने रंगेहात पकडले आहे. केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता 1 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 8 जानेवारी रोजी त्यांना रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराला अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे दहिगाव तालुका कर्जत येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता चंद्रकांत केंडे यांनी 1 लाख रुपये लाचेची रकमेची मागणी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेले पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक चंद्रकांत केंडे यांनी लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा कार्यवाही दरम्यान मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस पथकाने केली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रायगड जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या रामनाथ येथील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सुट्टीच्या दिवशी खासगी सोहळ्याचे पार्किंग बिनधोकपणे करण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यालयाच्या मुख्य दरवाजावरती पार्किंग असा फलक लावून जागा आपलीच असा दिमाग आयोजकांनी लावला होता. याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. याबाबत कोणतीच कल्पना कार्यालयाला नसल्याचे सांगून वेळ माळून नेण्याचा प्रयत्न केला. खासगी आयोजकांवरती कारवाई करण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे दिमाखात सांगत आपले हात झटकले. अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयासमोर प्रशस्त जागा आहे. तसे या कार्यालयाच्या समोरील रस्ता रहदारीचा आहे. त्यामुळे त्या परिसरात पार्किंग करणे खासगी वाहनांसाठी अडचणीचे ठरते. असे असले तरी अशा वेळी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात पार्किंग करणे सर्वसामान्यांना अडचणीचे ठरते. असे असताना देखील सुट्टीच्या दिवशी कार्यालयाच्या परिसरात जाण्यासाठी असणाऱ्या मुख्य दरवाजा उघडून त्या आवारात पार्किंग करण्यात आली होती. विशेष म्हणजे कार्यालय बंद आणि खासगी पार्किंगसाठी मुख्य दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. आयोजकांनी तर कहरच केला होता. कार्यालयाच्या मुख्य दरवाजावरती पार्किंगचा फलक लावून सदरील जागा आपलीच असा तोरा मिरवला होता. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी थेट संपर्क केला. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी अशी पार्किंग या आवारात झाली होती यावर नकार दिला. याबाबतचे पुरावे असल्याचे सांगितल्यावरती त्यांनी असे घडले असल्याबाबतची माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. शासकीय जागेत खासगी आयोजकांनी पार्किंगसाठी परवानगी मागितली होती किंवा आपण अशी परवानगी देतो का असे विचारल्यावरती अधिकाऱ्यांनी शासकीय जागेत पार्किंग करण्यासाठी परवानगी देता येत नाही असे सांगितले. यावर खासगी आयोजकांवरती कारवाई करून गुन्हा दाखल करणार का असे विचारल्यावरती अधिकाऱ्यांनी मौन बाळगले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तीपाठोपाठ आता माकडांचा हैदोस सुरू आहे. ऐन सुपारीचे पीक येण्याच्या काळात अपरिपक्व झालेली सुपारी जंगली माकडांनी तोडून फेकत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ताबोळी गावात माकड झाडावरील सुपारी तोडून फेकत असल्यामुळे सुपारी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. माकडांनी तोडून टाकलेली सुपारी ही अपरिपक्व असल्याने तिचा काही उपयोग देखील होणार नसल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. वन विभागाने तात्काळ या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात मुंबईत पहिल्यांदाच चालता फिरता महिलांसाठी स्नानगृह तयार करण्यात आलेलं आहे. बाहेर काम करण्यासाठी निघणाऱ्या महिलांसाठी देखील याची आता सोय करण्यात आलेली आहे. ज्या महिला रिक्षा चालवतात, बाहेर देखील काम करतात, त्यांना घरी जाण्याचा वेळ मिळत नाही अशा महिलांकरता आमदार अतुल भातखळकर व कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात आता महिलांसाठी विशेष चालता फिरता स्नानगृह बांधण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये अंघोळ व कपडेही धुण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून महिलांना कोणताही त्रास होऊ नये. आमदार अतुल भातखळकर व कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात हे पहिल्यांदाच करण्यात आलेले आहे.
एक वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल भातखळके जे आमदार साहेब मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे DPPC फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे, चलते फिरते जिम दिले आहे, ते चलते फिरते स्नानगृहाची पण गरज आहे. म्हणून आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्लॅनिंग केली. फंड सँक्शन झाला. महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्माण करून घेतला. आता यामध्ये आपण बघू शकता की वॉशिंग पण आहे, स्नानगृह पण आहे, सर्व काही सुविधा आहे. मुंबईमध्ये 40 झोपडपट्टी जे विकासात ते पूर्वी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असतील त्यामध्ये स्नानगृहाची पण महिलांसाठी एक विशेष प्रॉब्लेम आहे. तर ते सोय माननीय अतुल भातखळजीच्या निर्देशानुसार महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे. मी माननीय अतुल भातखळजी धन्यवाद देतो आणि सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता फिरता स्नानगृह आहे. तुम्ही ते उपयोग करावा. गरज पडली तर अजून आपण मुंबईसाठी हा स्नानगृहाचं निर्माण करू. महाराष्ट्र राज्य के कौशल्य विभाग के मंत्री, हमारे नेता उपनगर के पालक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी को मैं हृदय से धन्यवाद देना चाहूँगा. एक बहुत ही अच्छी कल्पना उन्होंने आज यहाँ निर्माण की है और वो मेरे विधानसभा के लिए उन्होंने जिला नियोजन के फंड से विशेषत्व से उपयोग में लाने के लिए कहा है. इसके लिए मैं मंगल जी को बहुत बहुत हृदय से मेरे कांदिवली पूर्व विधानसभा की जनता के तरफ से धन्यवाद देना चाहिए. NGO मेंटेन करने वाली है. सुबह 7 से शाम को 7 बजे तक समय है. निःशुल्क सभी व्यवस्था रहेगी. आने वाले दिन में ये संकल्पना और अच्छी मात्रा में डेवलप हो जाएगी. स्नान की सुविधा है, कपड़े धोने की सुविधा है और ये सभी तरह से निःशुल्क है. अलिबाग तालुक्यातील नारंगी बौद्धवाडी येथील रहिवासी असणारे सुयोग कांबळे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी सैन्य दलात 18 वर्षे सेवा केली होती. 4 ऑक्टोबर 2023 मध्ये सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना अचानक धरणातील बंधारा फुटला. त्या पाण्यामध्ये त्यांची संपूर्ण तुकडी वाहून गेली. अनेक जण गाडले गेले. या घटनेनंतर सिक्कीममधील सरकारमार्फत त्यांचा शोध घेण्यात आला, परंतु ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांना सैन्य दलाकडून शहीद घोषित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवरती नारंगीपर्यंत पायी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. रविवार दिनांक 12 जानेवारीला सकाळी 10 ते 11 या वेळेत रॅली निघणार आहे. भारतीय सैन्य दलाकडून त्यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली जाणार आहे. माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नवीन व जुन्या स्टाफने एकत्र येऊन स्वर्गीय राहुल धारकर यांची 24वी पुण्यतिथी साजरी केली आहे. स्वर्गीय राहुल धारकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित सर्वांनी पूजन केले. स्वर्गीय राहुल धारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आय डे केअर संस्थेच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यावेळी ही आय डे केअर संस्थेच्या विद्या खराडे यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. राहुल धारकर साहेब जाऊन आज आपल्यातून जाऊन आज जवळजवळ 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आय डे केअर संस्था 2010ला सुरू झाली. तेव्हापासून शृंगारपुरे साहेबांनी एक त्यांचा नियम केलेला आहे की त्यांच्या स्मृतिदिनी एका मुलाला दत्तक घ्यायचं आणि तो आजपर्यंत अखंड त्यांनी पाळलेला आहे. तर त्या संस्थेकडून त्यांचे खूप खूप आभार. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.